नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर एम पाटील. आज आपण इयत्ता 9वीचा मराठी विषय अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीचा पाठ क्रमांक 5 एक होती समयी हा अभ्यासणार आहोत. प्रस्तुत पाठाचे प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे हे आहेत. त्यांचा जन्म 1956 मध्ये झालेला आहे. अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहे. रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहे. थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी त्यांचे ललित लेखन प्रसिद्ध आहे. पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांची आई समजून घेताना हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय आहे. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी ते विविध पुरस्कारांनी सन्मानित आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत पाठामध्ये उत्तम कांबळे यांनी आपल्याला थोर समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय करून दिलेला आहे. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा थोर समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून आपल्याला लेखकांनी करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबात शिक्षणाचा गंधही नाही अशा आदिवासी बालकांना त्यांनी शिक्षण दिले. त्यांच्या घरी शिक्षणाची गंगा पोचवण्याचे कार्य त्यांनी केले. प्रस्तुत पाठ हा डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. मी पहिलाच परिच्छेद वाचणार आणि नंतर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगणार. काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोळमळून पळतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जोहारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश ह्यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अणूनं आबाळा एवढं दुःख पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदमध्ये आपल्याला उत्तम कांबळे यांनी असं सांगितलं आहे की अनुताई वाघ यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा कोसबाडची टेकडी हळहळली म्हणजे त्यांना खूप दुःख झालं आणि अनुताईंच्या निधनाने एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. त्यांनी जे व्रत घेतलं होतं कठोरपणे ते व्रत पाळत होते त्याची अखेर झाली. त्यांचं जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा जन्म 1910 साली झाला. त्या काळी बालविवाह ही पद्धत होती आणि त्यांचं 13व्या वर्षीच त्यांचा विवाह झाला. त्यांना विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच त्यांच्या कपाळावरचं कुंकू नियतीनं म्हणजे नशिबानं पुसून टाकलं. जणू काही भातुकलीचा खेळच मोडला. विद्यार्थी मित्रांनो, भातुकलीचा खेळ म्हणजे
लहानपणी आपण खोटा खोटा संसार उभारतो, तो आभासमय असा संसार. त्याचप्रमाणे अनुताईंच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही. जणू काही भातुकलीचा खेळच तो होता. पण त्यांनी ते दुःख पचवलं. विद्यार्थी मित्रांनो, आता परिच्छेद 2 आपण पाहणार आहोत. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानगंगा म्हणजे शाळा आणि शिक्षण, याला ज्ञानगंगा म्हटलेलं आहे. ते ज्ञानगंगाच त्यांनी आदिवासींच्या घरी नेण्याचं व्रत स्वीकारलं. बालग्राम शिक्षा केंद्राने सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून त्यांनी कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वटवृक्षात रूपांतर केलं म्हणजे त्याचा विस्तार त्यांनी केलेला आहे. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवे नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. विद्यार्थी मित्रांनो, त्रिसूत्री म्हणजे कामाची विशिष्ट पद्धत. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. अनुताईंनी शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त केली, साकारली आणि त्यामुळेच त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. आता विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ताराबाईंच्या निधनानंतर ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी वटवृक्षात रूपांतर केलं, म्हणजे त्याचा विस्तार त्यांनी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता परिच्छेद क्रमांक 3 पाहणार आहोत आपण. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि दडपण. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्म्याचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूण शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो, याचं भान त्या कधीच विसरल्या नाही की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदमध्ये अनुताईंनी रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना औपचारिक शिक्षण दिलं आहे. त्यासाठी भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी. विद्यार्थी मित्रांनो, दूरदृष्टी म्हणजे दूरपर्यंतच्या भविष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन, त्यांचे व त्यासाठी त्यांची धडपड करण्याची तयारी. तसेच या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. तसेच प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असतो, हे त्या कधीच विसरल्या नाहीत. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील परिच्छेद पाहणार आहोत. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा जगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती.
पुरस्काराला छेद दे पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मान सन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदमध्ये अनुताईंना समईची उपमा दिलेली आहे. आता समई मंद तेवणारी शांततेचं प्रतीक. आता अनुताईंना प्रसिद्धीचा झगमगाट मिळण्याचा हव्यास त्यांनी कधी धरला नाही. हव्यास म्हणजे लोभ. त्यांनी कधीच लोभ धरला नाही. त्या स्वयंप्रकाशित होत्या आणि अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. अंधार संपवण्याचा म्हणजे आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मान सन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले. त्या प्रसिद्धीच्या मागे कधीच धावल्या नाही की कुठे त्यांना शिफारस पत्राची गरज भासली नाही. विद्यार्थी मित्रांनो, शिफारस पत्र म्हणजे कोणाच्याही कार्याच्या योग्यतेची प्रशंसा करणारे पत्र. अशा पत्राची त्यांना कधीच गरज भासली नाही. त्यांना आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे पुरस्कार मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील परिच्छेद अभ्यासणार आहोत. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदमध्ये अनुताईंनी शिक्षण क्षेत्रात तर काम केलं, पण त्याबरोबर त्यांनी इतर क्षेत्रातही कामगिरी केली. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य इत्यादी क्षेत्रामध्येही कार्य केलं. देशातील नव्हे तर परदेशातील संस्थाही त्यांच्या कोसबाडच्या टेकडीचं आकर्षण राहिल्या. त्यांनी ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवलं त्यांचाही त्यांच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होता. कारण आदिवासी लोकांमध्ये असलेल्या रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं होती. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठातील शेवटचा परिच्छेद पाहणार आहोत. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं. ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळ्यावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीने ज्ञान प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं. कर्तृत्वान तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. 5-6 तपाच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल
आदिवासींचे डोळे पाणावले असतील तर ह्या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदमध्ये आपल्याला अनुताईंनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी त्यांनी झाडाखाली, कधी गोठ्यात, तर कधी बोडक्या माळ्यावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून मोठ्या जिद्दीने ज्ञान प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार त्यांनी केला नाही, तर त्यांनी स्वतःलाच दिवा बनवलं आणि तो आयुष्यभर तेवत ठेवला. आणि 5-6 तपाच्या अविरत धडपडीनंतर या कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे आदिवासींचे डोळे पाणावले तर असतीलच, पण अनुताईंना जर आपल्याला आदरांजली व्हायची असेल तर त्यांच्या पाऊलखुणा जपणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, पाऊलखुणा म्हणजे सर्वांनी त्यांचा कार्याचा आदर्श ठेवावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 5 एक होती समई हा अभ्यासलेला आहे. आता या पाठाचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.